आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत आणि पाकिस्तानचा बहुचर्चित सामना रविवारी पार पडला। या सामन्यामध्ये भारतीय संघाला दणदणीत विजय मिळाला आणि या विजयानंतर भारतीय क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। मात्र मालवणमध्ये काही लोकांना भारताचा विजय आवडलेला नाही। हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि कोण ते लोक आहे ज्यांना भारताचा विजय आवडलेला नाही, याबाबत सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र। भारतीय संघाला मिळालेल्या विजयानंतर मालवणमधील काही युवकांनी भारताच्या विरोधात घोषणा करण्याचा आरोप करण्यात आलेला आहे। स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका परप्रांतीय भंगार व्यावसायिकाने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि त्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। या प्रकरणी स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संशयित आरोपीला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान या प्रकरणात एक अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे कायद्यानुसार त्याच्यावर स्वतंत्र प्रक्रिया राबवली जात आहे। या घटनेनंतर मालवणमधील स्थानिक हिंदू युवकांनी एकत्र येत विरोध प्रदर्शन केले। त्यांनी मोटरसायकल रॅली काढत मालवण पोलीस ठाण्यावर धडक दिली। प्रदर्शनकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवत प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच मालवणमध्ये अनधिकृतरित्या राहणाऱ्या परप्रांतीय आणि बांगलादेशी नागरिकांवर देखील कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने कारवाईचा बडगा उगारला। स्थानिक नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने संबंधित भंगार व्यावसायिकाचे अनधिकृत दुकान हटवण्याची कारवाई केली। प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने दुकान हटवले। या कारवाईला स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला। या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी घेतली। त्यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया देत लिहिलं की राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकावर तातडीने कारवाई झाली। याबद्दल नगर परिषद व पोलीस प्रशासनाचे आभार। यापुढे अशा देशविरोधी प्रवृत्तीला जिल्ह्यात थारा मिळणार नाही, असे स्पष्ट केले। त्यांनी हा भंगार व्यवसाय उद्ध्वस्त केल्याचेही नमूद केले आणि संबंधित व्यक्तीला जिल्ह्याबाहेर हाकलण्यात येणार असल्याचे सांगितले। भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण होते। मात्र मालवणमधील या प्रकारामुळे विजयाच्या आनंदाला गालबोट लागल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे। स्थानिक प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणानंतर परप्रांतीयांविषयी मालवणमध्ये रोष वाढण्याची शक्यता दिसून येत आहे आणि म्हणूनच परिसरात तणाव वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। म्हणून प्रशासनाकडून देखील अधिक खबरदारी घेतली जात आहे। मात्र पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केलेले आहे। आता या संपूर्ण प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र।